हाय, मी सुचेता. हाय, मी ऋतुपर्णा. आमच्या बॅक टू बेसिक्स या सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे संत साहित्य आणि बायोटेक्नॉलॉजी. खरं तर पहिल्यांदा जेव्हा मी या विषयाबद्दल ऐकलं तेव्हा मला खूपच उत्सुकता लागली की हे कसं शक्य आहे. म्हणजे संत साहित्य आणि सायन्स किंवा बायो ह्याचा काय एकमेकांशी संबंध आहे. आणि मी ठरवलं ऋतू आणि मी जाऊन हे शोधणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये कोणी PhD केलेली असावी, एवढा अभ्यास केलेला असावा हे समजल्यानंतर खरंच हा आपल्या पॉडकास्टचा एपिसोड होणं फार गरजेचं आहे हे मला लक्षात आलं. आणि म्हणून आम्ही एक PhD झालेले आमचे डॉक्टर भगत सर यांच्याशी भेट घेतली आणि त्यांच्याकडनं खूप सारी माहिती आम्हाला मिळाली. ऋतूला मी रिक्वेस्ट करीन की थोडंसं त्यांच्याबद्दल ओळख तिने करून द्यावी आणि या एपिसोडमध्ये आपल्याला काय ऐकायला मिळणार आहे त्यांच्याकडनं याबद्दल माहिती सांगावी. भगत सर हे सध्या लोणावळ्यातील विद्याप्रसारणी मंडळाचं कला वाणिज्य तंत्रज्ञान ज्युनियर कॉलेज इथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. गेली अनेक वर्ष ते हा कार्यभार सांभाळता आहेत. त्यांनी या विषयात PhD करण्यासाठी अनेक संत साहित्यांचा आधार घेतलेला आहे. केवळ संत साहित्य महाराष्ट्राचीच लिमिटेड नसून भारतभरचं जे संत साहित्य आहे त्याचा त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि त्यातील निवडक उदाहरणं सुद्धा त्यांनी आपल्याला पॉडकास्टमध्ये सांगितलेली आहेत. आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी संत साहित्याचा कसा मेळ घालता येऊ शकतो किंवा काय त्याचा संबंध आहे ह्याचं सुद्धा त्यांनी व्यवस्थित विश्लेषण केलेलं आहे. तर आता आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया की संत साहित्यातील जैवतंत्रज्ञान म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी काय आहे आणि त्याचा भविष्यात काय उपयोग होणार आहे. सो बॅक टू बेसिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. बॅक टू बेसिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. सर, आपलंही खूप स्वागत. मला तुम्हाला प्रश्न असा विचारायला आवडेल की संत साहित्य म्हणजे काय आणि बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय. संत साहित्य आपल्याकडे 12व्या शतकापासून जी परंपरा सुरू झाली त्या संतांनी लिहिलेल्या वाङ्मयाला संत साहित्य असं म्हटलं जातं. 12व्या ते 16व्या शतकापर्यंतची ही परंपरा आहे. आणि हे जे संत साहित्य आहे मराठी साहित्यामध्ये एक विशिष्ट कालखंड म्हणून ओळखला जातो. हे 3 कालखंड आहेत: संत, पंत आणि तंत. संत म्हणजे संतांनी लिहिलेलं, पंत म्हणजे पंतांनी पंडितांनी लिहिलं साहित्य, आणि तंत म्हणजे तंतुवाद्यावरती जे सादर केलं गेलं ते. म्हणून आपल्या संत साहित्य हा प्रमुख कालखंड आहे. या कालखंडामध्ये संतांनी सगळ्या प्रकारच्या रचना, ज्या आपण म्हणतो साहित्यिक ज्या रचना आहेत, कविता असतील, कथा असतील, वेगवेगळ्या विषयाच्या आख्यानं आहेत, संकल्पना नवीन मांडलेल्या आहेत, या सगळ्याचा अंतर्भाव संत साहित्यामध्ये येतो. आणि हे साहित्य हे समाजाला उत्प्रेरक प्रबोधन करणारं साहित्य म्हणून त्यांनी त्या काळामध्ये म्हटलेलं आहे. संत साहित्याचाच गाभा का धरला जातो किंवा मराठी वाङ्मयाची जी सुरुवात आहे, मराठी साहित्याची जी सुरुवात आहे ती संतांपासून झाली. म्हणून संत साहित्य शके 1110 मध्ये मुकुंदराजांनी विवेक सिद्ध हा ग्रंथ लिहिला आणि नंतर ज्ञानेश्वरांपासून संत रामदासांपर्यंतची जी परंपरा ही संत साहित्याची परंपरा आहे. अच्छा. आणि बायोटेक्नॉलॉजी म्हणजे संत साहित्यामध्ये जे उल्लेख आहे, संत साहित्याचे 2 भाग पडतात आपल्याला, की संतांनी स्वयंप्रेरणेतून लिहिलेलं साहित्य, संतांनी संस्कृत किंवा इतर साहित्याच्या प्रभावातून लिहिलेलं साहित्य, आणि समाजाला उपयुक्त असं जे साहित्य होतं, जी निर्मिती केली, वाङ्मय निर्मिती केली ते. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये संतांचा जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये ज्या परंपरेने वापरले जायचे जे काही उपयोग असतील किंवा त्यांचं साहित्य असेल, त्या साहित्यामध्ये ज्या प्रथा वापरलेल्या होत्या त्यामध्ये जैविक तंत्र होती. आता जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी हा आत्ताचा जरी विषय असेल तरी आपल्याकडे अशी प्राचीन परंपरा आहे की आपल्या प्रत्येक घरोघरी लोणचं हे टाकलंच जातं. अगदी जुन्या घरामध्ये किती म्हटलं तरी लोणचं हे जैविक तंत्राचंच हे आहे. किंवा फर्मेंटेशन जे आपण म्हटलं जातं की इडली बनवायची, तर आंबवण क्रिया ही पहिल्यापासून होत होती. पण त्याचा जैवतंत्रज्ञान ह्या तंत्रज्ञानाचं मूळ हेतू आहे की सार्वत्रिकरण करता आलं पाहिजे, व्यावसायिक स्वरूप देता आलं पाहिजे. तंत्र जे ती व्यावसायिक स्वरूपात कशी करता येतील, हे संतांनी जी मांडलेली तंत्र होती, म्हणजे टेक्निक आपण शोधली आणि त्याची टेक्नॉलॉजी त्याचा डेव्हलपमेंट आपण करणार आहोत. आणि हे एक वेगळं पण आहे संत साहित्यात. तर PhD साठी संत साहित्याचा अभ्यास करावा हा विषय कुठून सुचला. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे
की संत साहित्याबद्दलची आवड होती, घरातलं पार्श्वभूमी होती, आध्यात्मिक परंपरा होती, इथपर्यंत ठीक आहे. पण संत साहित्यावरती हजारोंचे आजपर्यंत संशोधन केलेलं होतं. त्यांचे अभंग असतील, वृत्त असतील, बरोबर. वेगवेगळ्या साहित्य असेल, हे होते. मग काहीतरी वेगळं शोधायचं. हम्म. मग वेगळं कोणतं, तर विज्ञानाच्या दृष्टीने आलं पाहिजे. हम्म. मग संत आणि विज्ञान हे ज्यावेळेला आपण शोधायला जातो त्यावेळेला पुन्हा एकच संत असे होऊ शकतात. मग मला असं पाहिजे होतं की सगळ्याच संतांचं आलं पाहिजे. हम्म. बरं, सगळ्या संतांचं यायचं तर ते असा विषयच असला पाहिजे की तो व्हास्ट असला पाहिजे. बरोबर. आणि म्हणून असं विचार केला. पहिल्यांदा असं होतं की मग कोणत्या कोणत्या विषयावरती झाले, तर संत आणि पर्यावरण हे डॉक्टर रामचंद्र देखणे त्याच्यावरती संशोधन केलं बरोबर. होतं. म्हटलं पर्यावरण हा आत्ताचा विषय आहे, नवीन विषय. असा नवीन विषय कोणता, हम्म. तिथून मी जैवतंत्रज्ञानाकडे गेलो. आणि बायोटेक्निक जी आहे ती बायोटेक्निक बरीच मला ते वाचतानाच लक्षात येतो की बायोटेक्निक आहे. हा. आणि दुसरा एक महत्वाचा असा संदर्भ होता की प्रत्येक संत साहित्यामध्ये जीवोत्पत्ती आणि विश्वोत्पत्ती हे शब्द आहेतच. जीव कसा निर्माण झाला आणि विश्व कसं निर्माण झालं, म्हणजे खरं विश्व पहिलं निर्माण झालं, नंतर जीव निर्माण झाला. पण हे शब्द सगळे संत सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने का वापरत होते, हा. या उत्कंठेतून त्या साहित्याकडे वळलो की अरे ते तर जैवतंत्रज्ञानात आहे. मग बायोटेक्निक जर टेक्नॉलॉजीच आपल्याला बरंच काही मिळणार असेल, म्हणून मग त्याचं संशोधन सुरू केलं. आणि हळूहळू संशोधन करत म्हणजे तो विषय पूर्ण झाला. बऱ्याच जणांचे आक्षेप होते, खरोखर आहेत का, प्रत्यक्ष हम्म. मिळेल का, संदर्भ शोधायला वेळ लागेल. बरोबर. किंवा अनेकांचं असंही म्हणणं होतं की हा बादरायण संबंध तर नाहीये ना, हा. कारण एका ग्रंथातून डायरेक्ट दुसऱ्या ग्रंथात उडी टाकायची, मधल्याच ओव्यांमध्ये शोधायचे आणि त्याचे हो. शब्दशः अर्थ शोधून ते स्पष्ट झालं पाहिजे. हम्म. पुन्हा विद्यापीठाचे जे काही नॉर्म्स होते त्या नॉर्म्समध्ये तुम्हाला त्या विषयांचं ज्ञान, बेसिक ज्ञान तरी असायला पाहिजे. हो. त्याच्यामुळे बायोटेक्नॉलॉजीचा थोडा अभ्यास करायचा, संत साहित्याचा अभ्यास करायचा. संत साहित्य गद्य पद्य आहे. हो. मग आता पुन्हा असा प्रश्न होता की गद्य पद्य कळलं तर तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी कळणार नाही, आणि ते बरोबर. कळलं तर को रिलेशन कसं दाखवणार. हा. मग म्हणून पुन्हा तत्वज्ञानाचा अभ्यास करायला पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेला ह्या विषयाची माझी निवड झाली, त्याच्यानंतर विद्यापीठाने जी सूचना केली त्याप्रमाणे मला को गाईड घ्यावे लागले. म्हणून माझे बरोबर. मुख्य गाईड जे होते, मग माझा विषय जो आहे संत साहित्य आणि जैविक तंत्रज्ञान यांचा अनुबंध, एक विचिकित्सक अभ्यास. त्याच्यामध्ये आम्हाला वी टाकावं लागलं, कारण तत्वज्ञान आहे. बरोबर. सूक्ष्म जे विचार आहेत की जे बायोटेक्निक्स आहे, ती टेक्निक साध्या डोळ्यानं दिसणारच नाहीये. हो. मग ती हो. मायक्रोमध्ये जायला पाहिजे. मग मायक्रोमध्ये जाण्यासाठी विचिकित्सक हा मराठीतल्या शब्दामध्ये आम्हाला टाकावा लागला. नंतर मराठीचे जे माझे मार्गदर्शक होते, HPT कॉलेज नाशिकचे जे कुलगुरू आहे, प्राचार्य जे होते डॉक्टर गिरधारी, ते माझे मुख्य गाईड होते. आणि त्याच्यानंतर को गाईड घ्यायचे म्हणून डॉक्टर सदानंद मोरे हे तत्वज्ञानाचे गाईड होते. आणि डॉक्टर वासुदेव गाडे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, ते माझे बायोटेक्नॉलॉजीचे गाईड म्हणून होते. म्हणून 3 गाईड घेऊन एक विषय 5-6 वर्षात पूर्ण करणं, तसं मी वेगळाच विद्यार्थी होतो. आणि त्याच्यावरती बरेच नंतरही चर्चा झाली होती आणि हा विषय अनेकांना म्हणजे आवडला पण. हा, आता त्याचं खरंच पुढलं अजून युनिक विषय संशोधन, आहे खूपच. काहीतरी वेगळं करायलाच पाहिजे असं म्हणून त्या हेतूनच तो सुरुवात केलेला होता. आणि ह्याचा पुढल्या पिढीला काहीतरी उपयोग झाला पाहिजे बरोबर. किंवा त्याच्यातून प्रेरणा मिळायला पाहिजे. कारण प्रत्येक संशोधकाला ऍडमिशन घेताना विचारलं जातं विद्यापीठात की हा लोकांना काय उपयोग होईल, लोककल्याणासाठी काय होईल, आणि बरोबर. पुढल्या ह्याच्यातून काय मार्गदर्शन मिळणार. आणि म्हणून मी म्हटलं की केवळ साहित्याचा अभ्यास नको, साहित्यातला विज्ञानाचा अभ्यास आणि विज्ञानातला आधुनिक विज्ञान, म्हणून जैवतंत्रज्ञान घेतलं. हो, मस्त. खूप नवीन अस्पेक्ट कळला की संत साहित्यात सुद्धा बायोटेक्नॉलॉजी असू शकते. हा विचारच खूप नवीन आहे. सर, थँक्यू सो मच. मला अजून बरेच प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, पण आपण ह्या एपिसोडसाठी इथेच थांबूयात. नेक्स्ट एपिसोडमध्ये आम्हाला अजून डिटेलमध्ये याविषयी ऐकायला आवडेल. थँक्यू सो मच.